वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. तर CETचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपला पर्सेंटाइल स्कोर काय आहे हे आता आपल्याला कळलेलं आहे आणि आता सर्वांचं लक्ष आहे ते ॲडमिशन प्रोसेसकडे. सर्व स्टुडंट्स आपली प्रिफरन्स ऑर्डर बनवत आहे. आपल्या पर्सेंटाइलवर आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. या व्हिडिओमध्ये मी असे स्टुडंट्स जे महाराष्ट्रातील काही टॉप 10 कॉलेजेसमध्ये CS आणि IT अशा ब्रांचेससाठी एम करत आहे त्यांना कोणत्या पर्सेंटाइलपर्यंत या ब्रांचेस मिळण्याची पॉसिबिलिटी आहे याविषयी थोडी माहिती देणार आहे. ही जी लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती मी काही प्रिव्हियस इयरचे कट ऑफ्स ॲनलाईज करून त्या कट ऑफ रँक्स यावर्षी कोणत्या पर्सेंटाइलपर्यंत जाय करू शकतात हे सर्व ॲनलाईज करून ती प्रिपेअर केलेली आहे. खरं तर टॉप 5 कॉलेजेसपर्यंत कट ऑफ्समध्ये फार व्हेरिएशन येणार नाही, पण आपण जर त्याच्या खाली बघितलं तर त्यानंतर आपण थोडं व्हेरिएशन एक्सपेक्ट करू शकतो, पण ते पण अगदी रेअरली आहे की आय होप की तुम्ही ते कन्सिडर करसाल. जर एखाद्या स्टुडंटला COEPमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच हवी असेल आणि तो स्टुडंट जनरल ओपन कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर 99.9307 पर्सेंटाइलपर्यंत त्या स्टुडंटला COEPमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जर OBC कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला 99.844 पर्सेंटाइलपर्यंत कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच मिळण्याची पॉसिबिलिटी आहे आणि COEPमध्ये IT ही ब्रांच नाही आहे, त्यामुळे त्याच्या कट ऑफ्सचा प्रश्नसुद्धा उपस्थित होत नाही. VJTIच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एखाद्या जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला 99.9308 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, तर OBCच्या स्टुडंटला 99.785 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळू शकते. त्याचबरोबर VJTIच्या IT ब्रांचसाठी जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला 99.8482 पर्सेंटाइल लागेल, तर OBC कॅटेगरीसाठी 99.683 पर्सेंटाइलपर्यंत तुम्हाला सीट मिळू शकते. सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबईच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जनरल कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.7818 पर्सेंटाइलपर्यंत सीटची पॉसिबिलिटी आहे, तर OBCच्या स्टुडंटला 99.141 पर्यंतसुद्धा सीट मिळू शकते. त्याचबरोबर याच कॉलेजच्या IT ब्रांचसाठी जनरल कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.6559 पर्सेंटाइल लागेल, तर OBCसाठी 98.7760 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळू शकते. PICTच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.77215 पर्सेंटाइल लागेल, तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.6227 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळेल आणि याच कॉलेजच्या IT ब्रांचसाठी जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.4756 पर्सेंटाइल लागेल, तर OBCच्या स्टुडंट्सला 99.232 पर्सेंटाइलपर्यंतसुद्धा सीट मिळू शकते. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच VITच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 99.0760 तर OBCच्या स्टुडंट्सला 98.8533 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, तर VITच्या IT ब्रांचसाठी जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 98.899 पर्सेंटाइल लागेल आणि OBCच्या स्टुडंट्सला 98.7548 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच PCCOEच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एखाद्या जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला 98.2087 पर्सेंटाइल लागेल, तर OBCच्या स्टुडंटला 97.6997 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळेल. त्याचबरोबर याच कॉलेजच्या IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 97.555 पर्सेंटाइल लागेल, तर OBCच्या स्टुडंट्सला 97.4954 पर्सेंटाइलपर्यंत सीट मिळू शकते. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 98.53044 तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 98.0386 पर्सेंटाइलपर्यंत ब्रांच मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, तर याच कॉलेजच्या IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 97.16852 पर्सेंटाइल लागेल, तर OBCच्या स्टुडंट्सला 96.5868 पर्सेंटाइल लागेल.
पुणे विद्यार्थीगृहज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जनरल ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सचा 98.7342 तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सचा 96.87999% लागेल. त्याचबरोबर या कॉलेजच्या IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सचा 96.19244 तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्ससाठी 95.9422% सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच VIITच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 98.15490 तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 97.69062% लागेल. त्याचबरोबर या कॉलेजच्या IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 96.81186% तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 96.5811% सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एखाद्या ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 95.9039% लागेल तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 95.8117% सीट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचबरोबर या कॉलेजच्या IT ब्रांचसाठी ओपन कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 95.1922% लागेल तर OBC कॅटेगरीच्या स्टुडंट्सला 94.1040% सीट मिळू शकते. या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर व्हिडिओबद्दल काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.